तर ठाण्यात केंद्र सरकार विरोधात मविया एकवटली आहे। जंतर मंतरवर सुरू असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे उपस्थित आहेत। गुंडागर्दी से अरे तानाशाही से मार से बोलो गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। देशाचा इतिहास आहे की तुम्ही आंदोलन दाबायला जाल ते आंदोलन वणव्यासारखं पसरेल। जे टायनामन स्क्वेअरला झालं चायनामध्ये, विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या, तसाच प्रकार भारतात सुरू आहे। विद्यार्थी कशासाठी भांडतायत? पेपर लीकमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। आज MPSCच्या घोटाळ्यामुळे लाखो आपल्या ग्रामीण तरुणांच्या जवळजवळ ते मृत्यूकडे ढकलले गेले। आता याच्या विरुद्ध बोलायचं नाही का? तो बोलला की देशद्रोही, असं नाही होत। त्यांची मागणी योग्य आहे की कोणीतरी जबाबदारी घ्यावी पेपर लीकची। चर्चा करायची नाही आणि कुठल्याही प्रकारचा तोडगा काढायचा नाही। मग अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कुठेतरी घाबरवण्याचा प्रयत्न करायचा, लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न करायचा। म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। जो बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तर यांना ते संघटितच होऊन द्यायचं नाही, संघर्षच करून द्यायचा नाहीये। म्हणजे आमचा अपयश कुठल्याही पद्धतीने तुम्ही लोकांसमोर आणायचं नाही, म्हणून अशा प्रकारची दादागिरी यांच्या माध्यमातून केली जाते। आपण इकडे येतोय लढण्यासाठी, सरकारकडे पण हक्क मागतोय, न्याय मागतोय, तर सरकार काय करते? वाट बघते का सरकार? की आणखी विद्यार्थी मरण्याची, देशाची पिढी वाढत आहे। आम्ही शिक्षण कशाला शिकतोय? गरिबांची, लोकांची मदत सेवा करण्यासाठी ना। मग तोच विद्यार्थी आज न्यायासाठी तडमतोय, रडतोय, मरतोय। मग तुम्हाला लाज नाही वाटत आहे का? तुम्ही न्याय नाही देऊ शकत आम्हाला? आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आणि जो पण न्याय नाही मिळणार आम्ही असे लढे, आम्ही असे आंदोलन करत राहणार। तर नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिकमध्ये आता आंदोलन सुरू आहे। वांगचुक आंदोलनाला नाशिकमधून देखील पाठिंबा देण्यात आलाय। नाशिकमधील सामाजिक संघटनांचं आंदोलन सध्या सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येते। दिल्ली जंतर मंतर येथे जे आंदोलन चालू आहे, नीट आणि टीईटीचा पेपर जो लीक झाला आणि फुटला तेव्हा वर्षभर जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात, जे काही कष्ट करतात आणि त्यातून ते परीक्षेला जातात, तर हा धक्का विद्यार्थ्यांना पडला आहे। तर दिल्लीमध्ये जंतर मंतर आंदोलन चालू आहे, त्यासोबत सोनम वांगचुक यांना असंवैधानिक पद्धतीने जे काही देण्यात आलं, जे काही शाळांमध्ये लटकवून जे काही देण्यात आलं, त्याचा आम्ही इथे निषेध करतो। या सरकारचा आम्ही इथे धिक्कार करत आहोत। दिल्लीमध्ये होत असलेल्या अत्याचाराचा आम्ही निषेध करतो, लाठीमाराचा निषेध करतो। प्रधानमंत्र्यांनी त्वरित बोलणी करून वांगचुक यांचं उपोषणाची दखल घेतली पाहिजे। जे विद्यार्थी दिल्लीला बसलेले आहेत आंदोलनामध्ये, त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे। यासाठीचा आजचा मोर्चा नाशिककर एकत्रित काढलेला आहे। तर कोल्हापुरात देखील वांगचुक यांच्या समर्थनार्थ भव्य मूक मोर्चा काढण्यात आलाय। शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा मूक मोर्चा निघालेला आहे। केंद्र सरकार विरोधात निषेध व्यक्त करण्याकरता हा मूक मोर्चा आता कोल्हापुरातून निघालेला आहे। शिवाजी विद्यापीठातील हे सगळे विद्यार्थी मूक मोर्चाच्या माध्यमातून आमचा आवाज केंद्र सरकारपर्यंत जावा यासाठी हा मूक मोर्चा आहे। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे काही गैरव्यवहार होत आहेत, नीट परीक्षेची पेपरफुटी असेल, सेट परीक्षा, त्याचबरोबर सारथी, बार्टी, महाज्योती यासारखे पण पेपर फुटलेले आहेत। तर याच्यामधून अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि हे शैक्षणिक नुकसान अजून किती दिवस आम्ही विद्यार्थ्यांनी सहन करायचं आणि आमच्या आवाजाला कुठेतरी वाट मिळावी म्हणून आम्ही हा मूक मोर्चा या ठिकाणी केलेला आहे। तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांविरोधात कुडाळमध्ये देखील आंदोलन करण्यात आलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी कुडाळमध्ये देखील आंदोलन सुरू आहे। सिंधुदुर्गमध्ये मवियाचा दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री हाय हाय, केंद्रीय शिक्षण मंत्री हाय हाय, अरे मोदी सरकार। वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जे शांततापूर्वक आंदोलन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चालू ठेवलेलं होतं, त्याला कुठेतरी केंद्र सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या आंदोलनाला आमच्या सर्व लोकांचा इथला पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत। कुठल्याही भारत देशातल्या नागरिकाला
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.